आहोत पुण्यामध्ये आपण पाहतोय की विमान वैमानिकांना कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि यामध्ये अनेक आधुनिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कॅप्टन आपल्या सोबत आहेत. देवी सर नमस्कार. एकंदरीत काय माहिती सांगाल या संदर्भात आपण? सगळ्यात पहिले तर हे जे क्षेत्र आहे हे प्रचंड ग्रोथ पाथवर आहे भारतामध्ये. आपली जवळजवळ 1700-1800 विमानं आज ऑर्डर केलेली आहेत. ती नवीन विमानं यायची आहेत आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी खूप जे प्रोजेक्ट्स घेतले आहेत हातामध्ये, एअरपोर्ट्स वाढवणं, अशा ठिकाणी विमानतळ बनवणं जिथे आत्तापर्यंत एअर कनेक्टिव्हिटी नव्हती. तर ह्या सगळ्याच्या ह्याच्यात आणि ही गव्हर्नमेंटची उडान स्कीम त्याच्याबद्दल आपण ऐकलंय, खूप वाचलंय. तर त्याच्यात पायलट्सची डिमांड प्रचंड आहे आणि पुढचे 5 ते 10 वर्ष असा एक अंदाज आहे की भारतात 25 ते 30 हजार पायलट्सची गरज पडणार आहे आणि आपण भारतामध्ये साधारण 1200-1300 पायलट्स बनवतो दरवर्षी. ही झालं डिमांडचा पार्ट. आता दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यात असा येतो की खूप मुलांना पायलट बनण्याची इच्छा असते, पण त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही. कारण की बाकी जे क्षेत्र आहेत, इंजिनिअरिंग म्हणा, बाकी मेडिकल म्हणा, ह्याची माहिती सर्वसाधारण लोकांना असते. पण आपली ही जी मुलं आहेत ज्यांना पायलट बनायचं असतं ते सोशल मीडियावर, फेसबुक त्याच्यावर डिपेंडंट असतात आणि त्याच्यात पुष्कळशी माहिती जी मिळते ती चुकीची असते आणि त्यामुळे त्यांचा कुठेतरी मार्गदर्शन प्रॉपर होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टींना बघता आम्ही 5 एप्रिल रविवारी इथे डॉक्टर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीमध्ये एक पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट आणि सेमिनार करणार आहोत. तर ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आम्ही हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की जी मुलं येतात ज्यांना पायलट बनायचंय त्यांची ॲक्च्युली योग्यता आहे का, ही पहिली गोष्ट बघितली पाहिजे. कारण ह्या क्षेत्रात गुंतवणूक थोडीशी 55-60 लाखाच्या वरची गुंतवणूक असते. त्यामुळे चुकीच्या कारणांमुळे एखाद्या मुलाला पायलट बनण्याची इच्छा जागरूक होऊ नये. त्याची योग्यता आहे की नाही हे बघायचं आणि त्याच्यानंतर त्याला सविस्तर इन्फॉर्मेशन द्यायची. तर योग्यता पाहण्यासाठी काय पात्रता ठेवलेल्या आहेत, काय सांगाल तसं? राईट. तर योग्यता पात्र टेस्ट करण्यासाठी आपण काय करतोय, ह्या टेस्टमध्ये आपण एक तर अरिथमेटिक एबिलिटी, बेसिक अरिथमेटिक एबिलिटी पाहिजे पायलटला. दुसरं म्हणजे त्याचे इंग्लिश जे स्किल्स, कारण की सगळ्या जगात सगळीकडे कम्युनिकेशन इज इन इंग्लिश, तर एक बेसिक इंग्लिश लँग्वेज स्किल पाहिजे. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग पाहिजे, ती एक ॲबिलिटी आपण बघतो. डिसिजन मेकिंग स्किल काय आहे ह्या गोष्टी आपण बघतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पात्रता बघण्यासाठी आम्ही एक टेस्ट ठेवली आहे, ज्याच्यात जर एखाद्या मुलांनी 60 ते 70% मार्क मिळवले तर आपण सेफली अज्युम करू शकतो की तो मुलगा किंवा मुलगी हे योग्य ठरतील पुढे. हे प्रशिक्षण आपण हे जे पात्रता आणि त्यांना निवडणार त्या माध्यमातून हे गव्हर्नमेंटचं आहे की प्रायव्हेटमध्ये होणार आहे, आणि त्याचे काय फी आकारण्यात येईल विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण? ॲप्टिट्यूड टेस्ट आणि मार्गदर्शनासाठी पहिली गोष्ट तर काहीच फी नाही आहे. फक्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. कारण की आम्ही इथे फिजिकली ती टेस्ट घेणार आहोत. आम्हालाही माहिती पाहिजे की किती मुलं येतील, काय येतील, बॅचेस बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी फक्त प्रायर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. फी काही नाही आहे. दुसरं तुम्ही विचारलं की हे गव्हर्नमेंटचं आहे का? नाही. गव्हर्नमेंटचं ही टेस्ट किंवा हे सगळं चेक करतोय हे गव्हर्नमेंटचं नाही आहे. पण जेव्हा ही मुलं उद्या पायलट होतील तेव्हा यांना जो लायसन्स मिळतो हा गव्हर्नमेंटचा असतो. डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCA लायसन्स असतो. आपल्या संस्थेचं नाव काय आहे, काय याचे टाईप आहे का गव्हर्नमेंटशी? आमच्या संस्थेचं नाव यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आहे आणि आमचा डायरेक्टली किंवा किंबहुना कोणत्याही अशा संस्थेचा गव्हर्नमेंटशी काही टायअप नसतो. पण आम्ही जेव्हा मुलं फ्लाईंगसाठी पाठवतो की त्याच संस्थेकडे पाठवतो. म्हणजे हे फ्लाईंग स्कूल असतात, जसं बारामतीला आहे किंवा धुळ्याला आहे, जस्ट टू नेम अ फ्यू. तर ह्या सगळ्या हे जे संस्था असतात ह्या गव्हर्नमेंट अप्रूव्ड संस्था असतात. आपण प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्या संस्थे माध्यमातून जसं की वेगवेगळे एअरफोर्स आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, इंडिगो आहे, तर त्यांच्यामध्ये हायरिंग आपल्या संस्थेमार्फत केले जाते. नोकरीची संधी. ओके. तर आपण एकदा जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी कमर्शियल पायलट लायसन्स घेतात तर त्याच्यानंतर पुढच्या स्टेप्स असतात. म्हणजे ते इंडिगो आहे, एअर इंडिया आहे, आकाशा, जे काही एअरलाईन्स आपल्याकडे आहेत त्यांचं वेळोवेळी ते हायरिंग करतात. तेव्हा त्यांचे वेकन्सीज येतात, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट येते. आता त्याच्यासाठी पण एक प्रिपरेशन असतं. तर त्या प्रिपरेशनमध्ये पण आम्ही मदत करतो. पण मी अगदी क्लिअरली सांगतो की
कोणीही हा दावा करू शकत नाही की आम्ही तुम्हाला प्लेसमेंटची गॅरंटी देऊ. नाही, हे त्या मुलावर किंवा मुलीवर त्यांच्या मेहनतीवर डिपेंडंट असतं, पण आम्ही पूर्ण त्या मार्गदर्शन शेवटपर्यंत करणार. ओके. तर आता तुम्ही काय सांगाल सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना इच्छा आहे या क्षेत्रामध्ये येण्याची, आपलं करिअर घडवण्याची, तर शेवटचं काय सांगाल? ज्या पण मुलांना कुठेतरी मनात वाटतं, एक स्वप्न बघितलंय की मला पायलट बनायचं आहे, किंवा आता मित्रमैत्रिणींच्या इन्फ्लुअन्सनी म्हणा की आई वडिलांना वाटत असेल, तर त्यांनी रविवार 5 एप्रिलला डॉक्टर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीला नक्की यावं, आपली योग्यता चेक करावी, सेमिनार अटेंड करावं, त्याच्यानंतर त्यांनी आपला डिसिजन घ्यावा. यामध्ये आपली काय भूमिका आहे, आपला परिचय काय सांगा प्रेक्षकांना? माझं नाव कॅप्टन नितीन बेंद्रे आहे आणि मी खूप वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी जुळलेलो आहे. मला जवळजवळ 26-27 वर्ष झाली आता शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि पायलट्समध्ये मी खूप मुलांची ट्रेनिंग केलेली आहे. खूप मुलांना बाहेर परदेशी पाठवलं आहे. माझ्या अंडर ट्रेन झालेली मुलं आज इन्स्ट्रक्टर झालेली आहेत, एअरलाईनमध्ये पायलट्स आहेत. त्यामुळे माझा अनुभव या क्षेत्रातला खूप आहे, आणि एवढंच म्हणेन की ह्या एवढ्या वर्षांमध्ये आत्ताचा जो काळ आहे, दिस इज रिअली द गोल्डन पिरियड ज्याला म्हणतात एव्हिएशनसाठी, हा भारतात आहे आज. नक्कीच सर, आपण मिलिंद सर चांगल्या पद्धतीने माहिती दिली. आपण पाहतोय पुण्यामध्ये एक वेळ सर्वांनी एक वेळ या प्रशिक्षण केंद्राला अवश्य भेट द्यावी, आपली योग्यता पात्रता तपासावी आणि करिअर करण्याची एक नव्याने संधी आपल्याला निर्माण झालेली आहे. तर आपण अनुभवी व्यक्तिमत्व कॅप्टन आपल्या सोबत आहेत पायलट्स, तर अशा पद्धतीने आपण एकदा यावं आणि या ठिकाणी भेट द्यावी आणि आपलं करिअर या क्षेत्रामध्ये निवडावं. तर याचा पत्ता आम्ही तुम्हाला खाली देतोय, तो पाहावा. हिंदुस्थान माझा न्यूज, पंढरीनाथ पाटील, पुणे.